मी कुठेही काम करायचो तिथे माझी नोकरी गमावी लागायची। लग्न होऊन 3 महिने उलटले होते आणि मी गरीब झालो। पत्नी मला टोमणे मारायची आणि आईच्या आजारामुळे पैशांची गरज होती। महागाई वाढतच गेली, पण माझी परिस्थिती बदलली नाही। मुले आली, त्यांनी मागणी केली तर मी माझा चेहरा लपवत असे। शेवटी मी एका शाळेचा शिपाई म्हणून नोकरी करू लागलो। रात्रंदिवस कबाड कष्ट करून 5,000 रुपये पगार मिळतो। देवाकडे तक्रार करू लागलो, तो फक्त बदमाश आणि बेईमान लोकांनाच पैसे जास्त देतो। मग माझ्यासारखा प्रामाणिक कमावणारा माणूस रिकाम्या हाताने का राहतो? मी माझा पगार घेऊन घरी जात होतो आणि घरी पोहोचल्यावर माझे भान हरपले, कारण मी माझा पगार घेण्यासाठी गेल्या 3 तासांपासून कडक उन्हात रांगेत उभा होतो। मला स्वस्त राशन मिळावा म्हणून या दुकानात एवढी लांबलचक रांग लागली होती की वारंवार धक्के लागल्याने मला खूप त्रास सहन करावा लागला। पण असे असूनही मी कसा तरी येथून काहीतरी मिळवण्याचा आणि सौदा करून निघून जाण्याचा प्रयत्न करत होतो। कडक उन्हाने माझ्यासारखाचं मन तापवत होतं, पण तरी मी जिद्दीने उभा राहिलो। या उष्णतेची तीव्रता कशी तरी कमी व्हावी म्हणून मी डोक्यावर हात ठेवायचो, तर कधी हातातला रुमाल डोक्यावर ठेवायचो। कित्येक तास वाट पाहिल्यानंतर माझी पाळी आली, पण तोपर्यंत दुकान बंद झाले होते। समोर उभा असलेल्या मुलाने दुकान बंद व्हायची वेळ झाली आहे, आता तू उद्या ये असे सांगू लागला। मला विहिरीजवळ येऊनही तहानलेल्या राहिल्यासारखं वाटले। शेवटच्या क्षणी विहिरीत टाकलेली बादली कोणीतरी फोडली असावी। मी काळजीत पडलो, त्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो। मी अगदी असहाय्यपणे बोलू लागलो की मी गेले 4 तास उन्हात उभा आहे, आता माझी पाळी आली आहे म्हणून मला शेवटच्या ठिकाणी ढकलले गेले। आता मला थोडे रेशन हवे आहे, त्याला 25 मिनिटही लागणार नाहीत। मी यादी बनवली आहे आणि तुम्ही मला राशन द्या। पण दुसऱ्या क्षणी त्यांनी दुकानाचे दरवाजे बंद केले आणि म्हणू लागले, अरे भाऊ, आमचा आवाज तुझ्या कानापर्यंत पोहोचला नाही का? आम्ही म्हणालो की दुकान बंद आहे, उद्या ये। मग तुला का कळत नाही? जा, तुमच्या घरातील प्रत्येक जण भुकेला असेल तर दुसऱ्या दुकानातून रेशन खरेदी करा। मी विचार करत होतो की कदाचित ते मला ओळखतील आणि मला काही शिधा देतील, पण असे काही घडले नव्हते। उलट तो माझ्या चेहऱ्यावर दुकानाचा दरवाजा बंद करून निघून गेला होता आणि मी रिकाम्या डोळ्यांनी माझ्या हातातल्या 200 रुपयांच्या जुन्या नोटा बघतच राहिलो होतो। हे पैसे कदाचित काही लोकांसाठी खूपच कमी होते, त्यांच्या दृष्टीने या पैशाला महत्त्व नाही, पण माझ्यासाठी हे पुरेसे होते। माझ्या आईने तिच्या जुन्या स्कार्फच्या कोपऱ्यात नोटा बांधून ठेवल्या होत्या, किती महिने कुणास ठाऊक, फक्त ते कठीण काळात उपयोगी पडतील म्हणून। मी जिथे काम करतो तिथे माझे काही मजुरांशी भांडण झाले। ते लोक अतिशय चटपटीत मारामारी करण्यात तरबेज होते आणि मी माझ्या आईचा एकुलता एक निष्पाप मुलगा होतो। माझ्या आईने मला या चढउतार आणि मारामारीपासून नेहमीच दूर ठेवले होते। पण जेव्हा माझ्या आईला हे कळले तेव्हा त्यांनी मला पुन्हा तेथे मजूर म्हणून पाठवले नाही। त्यांनी माझ्या जागी एक मजूर ठेवला होता आणि आता मी काम शोधत होतो, पण काम मिळत नव्हते। घरातील रेशन पूर्णपणे संपले होते। माझे नवीन लग्न झाले होते। माझ्या लग्नाला फक्त 3 महिने झाले होते आणि या 3 महिन्यात मी माझ्या पत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा खूप प्रयत्न केला होता। ती माझ्याकडे खाण्याचा हट्ट करायची, कधी भाजलेले हरभरे किंवा कणीस खाण्याचा हट्ट करायची, तर कधी फुलांचा गजरा मागवायची आणि मला आनंद व्हायचा। मी तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी घेऊन जायचो। 3 महिन्यात मी रिकाम्या हाताने गेलो। घरातील रेशन संपू लागले। त्या दिवशी जेव्हा माझ्या आईने रोटी तयार करून समोर ठेवली तेव्हा माझी आई गेली आणि जेवण माझ्यासमोर ठेवून दूर बसली। असे यापूर्वी कधीच घडले नव्हते। आम्ही एकत्र जेवण करायचो। आईला दूर बसलेले पाहून मी म्हणू लागलो, आई, दूर का बसली आहेस? आपण एकत्र जेवूया। कदाचित आज घरी भाजीही शिजली नसेल। आईने माझ्यासमोर फक्त काल तयार केलेली मसूर डाळ चटणीसोबत ठेवली होती, जी इतकी कमी होती की आधी डाळ संपेल आणि नंतर एक भाकरी, ती पण माझ्यासमोर बारीक पडली होती। आई म्हणू लागली, बेटा तू खा, माझ्या पोटात खूप दुखत आहे। डॉक्टरांनी भाकरी खाऊ नका, नाहीतर त्रास वाढेल असे सांगितले आहे।
मी आईच्या बोलण्याला होकार दिला. काल संध्याकाळीच मी माझ्या पत्नीला तिच्या पालकांच्या घरी सोडले होते. मी 23 रुपये घेतले आणि मग आईकडे बघितले आणि तिला विचारले की इतके पैसे तुझ्याकडे कुठून आले, जे तू डॉक्टरांकडे जाऊन स्वतःवर उपचार करून घेतले. चला बरं झालं, अर्धी भाकरी खाऊन टाक, अर्धी मी खातो. माझे बोलणे ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आले. तिचे अश्रू पुसत ती माझ्या जवळ येऊन बसली. म्हणून मी एक भाकरीचा तुकडा मोडून आईच्या तोंडात घालू लागलो. काळजी करू नकोस, माझे काम ठीक होईल, फक्त काळजी करू नकोस. पण दुसऱ्या दिवशी सकाळी असे असतानाही कोणतीही व्यवस्था होऊ शकली नाही. तेव्हा माझ्या आईने तिच्या स्कार्फने बांधलेल्या 100 रुपयांच्या नोटा माझ्या कठीण प्रसंगातून बाहेर काढल्या होत्या. तू कोणाकडे जाऊन काही रेशन घ्यावे. सुंदर काही दिवस आईवडिलांच्या घरी राहिली तर ती तिच्या मनाप्रमाणे अन्न खाईल. पण मी काय करणार? आता फक्त हे 200 रुपये माझ्याकडे उरले होते. दुकानही बंद होते. मला इतर दुकानात जाण्यास भाग पडले आणि तेथून थोडे पीठ घेऊन घरी गेलो. किंवा ते पीठ आम्हाला, आई आणि मुलासाठी 2-3 दिवस पुरेसे होते. मनातल्या मनात मी देवाकडे प्रार्थना करत होतो की मला काही काम मिळावे, निदान माझा जीव तरी अशा कठीण प्रसंगातून वाचला पाहिजे. मी नुकताच माझ्या घराच्या रस्त्यावर पोहोचलो होतो की अचानक माझे लक्ष माझ्या पत्नीकडे गेले. पत्नी ही गरीब कुटुंबातील होती, पण स्टेटसमध्ये ती आमच्यापेक्षा काहीशी चांगली होती. ती माझ्यासारखी गरीब नव्हती. पण लग्नानंतर 3 महिन्यांनी हा त्रास होणार हे मला माहीत नव्हतं. ती आम्हाला शिळी भाकरी खाताना पाहत नव्हती. त्यापेक्षा ती काही दिवस तिच्या आईवडिलांच्या घरी राहिली असती, तोपर्यंत मलाही नोकरी लागली असती. हा सगळा विचार करत मी घरात शिरलो. तेव्हा अंगणात आई आणि बायको बसलेले दिसले. बायको आईजवळ बसून तिला तिच्या माहेरच्या संसाराबद्दल सांगत होती. कदाचित ती आज आली असावी. माझा चेहरा उडालेला होता. मला पाहून ती लगेच हसली आणि माझ्या दिशेने आली. मी आनंदी होण्याऐवजी अस्वस्थ झालो. पण ती आमची परिस्थिती होती, त्यामुळे आम्हाला सहन करावे लागले. त्या दिवशी जेव्हा माझ्या आईने रोटी बनवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या बायकोने सांगितले की मी स्वतःच्या हाताने रोटी बनवणार आहे. तूप नव्हते, तेलही नव्हते. माझी बायको कोरडी रोटी बनवत असताना माझ्याकडे पाहून म्हणाली, तेल संपलं आहे, तू आणलं नाहीस? मी सरसपणे म्हणालो की नाही, आठवलं नाही, उद्या घेऊन येतो. रोटी बनवून झाल्यावर टोपाचे झाकण उचलून पाहिले तर त्यात भाजी नव्हती. आईकडे आश्चर्याने बघत ती म्हणाली, आई तू भाजी तयार केली नाहीस? आता रात्र कशी झाली ते पहा. काही बनवलं नव्हतं तर मला कळायचं, मी आल्यावर भाजी तयार केली असती. परंतु यावेळी आईने माझ्याकडे पाहिले. मग तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, बेटा मी सोहनला सांगायला विसरले होते की मला पण भाजी आणायची आहे, नाहीतर भाजी आली असती. आम्हा दोघांचे चेहरे बघून माझ्या बायकोला काहीतरी समजले होते. आम्ही जेवायला बसलो तेव्हा आई आणि मी फक्त अर्धी भाकरी खाल्ली, जेणेकरून आम्ही शक्य तितकी बचत करू. तर बायकोसमोर संपूर्ण रोटी ठेवली होती. तिने अर्धी रोटी खाल्ली आणि आमच्याकडे दिली. मग ती म्हणाली की काय हरकत आहे, तुम्ही लोक माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. तिने हट्ट केल्यावर मला कामावरून काढून टाकल्याचे सांगण्यास भाग पडले. त्यामुळे आपल्याला थोडे कंजूस व्हावे लागेल. सुरुवातीला ती थोडी घाबरली. तिने मालकाला शिवीगाळ सुरू केली. मग ती म्हणाली, आम्ही अनावश्यक खर्च करणार नाही, अनावश्यक गोष्टी वापरणार नाही, पण शक्य तेवढी बचत करू. मी खूप सरळ असा माणूस होतो. आजपर्यंत मी कधीही कोणाचे वाईट केले नाही. जेवताना कोणी माझ्या जवळ आले तर मी त्याला माझ्या वाट्याचे जेवण देत असे. ही माझी सवय होती. त्या दिवशी मी काम शोधण्यासाठी घराबाहेर पडलो. एका दुकानात गेलो आणि म्हणालो की मला हिशोब चांगले माहीत आहे. तुम्हाला तुमच्या दुकानात कोणत्याही प्रकारचे काम करण्यासाठी कोणाची गरज असल्यास तुम्ही मला तुमच्या दुकानात कामावर घेऊ शकता. पण पुढच्या क्षणी तो मला तिथून झलक देऊ लागला आणि विचारू लागला की कुठून आला, उठ आणि इथून निघून जा. आणि कामासाठी आणि आपल्या कुटुंबाला पोट भरण्यासाठी आम्हा पुरुषांना कोणत्या प्रकारचा फटकार सहन करावा लागतो, या विचारात मी एक दीर्घ उसासा सोडला. आईचे सर्व लाड, प्रेम आणि वात्सल्य हे बालपणापर्यंतच टिकते. आपल्या समाजात मुलाचा जन्म मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, पण मुलगी झाली तर मुलीला वाईट मानले जाते, अशा गोष्टी बोलल्या जातात.
पण मी म्हणतो की मुलगी आजही नशीबवान आहे. ती घराच्या 4 भिंतींच्या आत राहते. तिला शिवीगाळ झाली तरी तिचे वडील सन्मानाची भाकर कमावतात आणि तिला देतात. पण आम्ही पोरं, ज्यांच्या जन्माला मिठाई वाटली जाते, दावे केले जातात, कारण मुलांना आईवडिलांचा आधार बनावं लागतं. पुरुषाचे नाक उंच होते आणि स्त्रीसुद्धा गर्वाने म्हणते की मला मुलगे आहेत. पण तेच मुलगे मोठे होऊन टोमणे सहन करून आई त्यांच्यासमोर हात हलवत पैसे मागतात. मग कोणास ठाऊक, प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लोकांकडून त्यांचा अपमान होतो. तेव्हा त्या मुलांच्या हृदयाला काय त्रास होत असेल. असो, मी प्रत्येक गोष्टीचा विचार करत होतो. माझ्या आकाराचा विचार करून त्याने आधीच अनेक ठिकाणी कामाची काळजी घेतली होती, पण मला कुठेही चांगलं काम मिळालं नाही. घरची परिस्थिती हालाकीची होऊ लागली. आता परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. शेवटी जेव्हा मी आपल्या आईची आणि पत्नीची वाईट अवस्था पाहिली आणि आपल्या पत्नीचे टोमणे ऐकले, तेव्हा मला काळजी वाटू लागली की आपली पत्नी आपल्याला सोडून जाईल. आईही आजारी होती. तिच्या औषधीची व्यवस्था करावी लागली. कामाच्या संदर्भात मी एका बाजूने चालत होतो, जेव्हा कोणीतरी त्याच्या घराचं भंगार उचलून घराबाहेर टाकायचा. त्याच्या घरात काम चालू होते आणि आता त्याच्या घरात जास्तीचा कचरा पडला होता, जो त्याला उचलून फेकायचा होता. हे ऐकून मी अनिच्छेने त्याच्याकडे गेलो. मी म्हणालो, मी तुला कचरा गोळा करण्यासाठी मदत करू शकतो. डोक्यापासून पायापर्यंत समोर उभी असलेली व्यक्ती माझ्याकडे बघू लागली. तो म्हणाला की तू मला मदत करशील. बघ, तू चांगल्या कुटुंबातला दिसतो, पण त्यांना काय सांगू की मजबुरी माणसाला सर्व काही करायला लावते. मी त्यांच्यासोबत गेलो. घर फार मोठं नव्हतं, पण नवीन बांधलं होतं. मी तयार सर्व निरुपयोगी सामान उचलून बाहेर फेकणे सुरू केले. मजुरीचे काम करून माझी पाठ मोडली होती आणि असे केल्यावर शेवटी त्या व्यक्तीने खिशातून 500 रुपये काढून मला दिले. ते 500 रुपये माझ्यासाठी माझ्या आयुष्यासारखे होते. बायकोची तब्येत खूप दिवसांपासून खराब होती. तिला पुन्हा पुन्हा मळमळ होत होती. काल रात्री तिने पोट भरून काही खाल्ले नव्हते. मी एकदा डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याचा विचार करत होतो. काही चांगली बातमी आली तर माझ्या जबाबदाऱ्या वाढतील, ह्या सगळ्याचा विचार करत होतो. या पैशातून मी काही डाळ आणि भाजीपाला विकत घेतला आणि उरलेले पैसे घेऊन मी पत्नीसह हॉस्पिटलमध्ये गेलो. मी तिला एका खाजगी दवाखान्यात नेले होते, पण तिथली फी ऐकून मला धक्काच बसला. डोळ्यासमोर अंधार होता. 800 रुपये फक्त त्याची फी होती. मी शांतपणे पत्नीसह परत आलो. शेवटी बायकोने टोमणा मारला की तुम्ही मला खाजगी डॉक्टरांकडूनही तपासू शकत नाही. आमचे दिवस कधी बदलतील माहीत नाही, पण मी काय करणार. मी पत्नीला शासकीय रुग्णालयात आणले. तेथे तिची तपासणी करण्यात आली. आम्ही तासनतास बसलो आणि मग बायकोचा रिपोर्ट आला, ज्यात बायको आई होणार आहे असं म्हटलं होतं. माझ्या आनंदाला सीमा नव्हती. येणाऱ्या मुलाचे नशीब देवो, हीच प्रार्थना मनातून आली. आमची परिस्थिती सुधारण्यासाठी वेळ जाऊ लागला. अशी छोटी मोठी नोकरी करून मी माझा उदरनिर्वाह करू लागलो, पण अटी अतिशय कडक होत्या. मी जेवण कधी खाल्ले तेही आठवत नव्हते. मला फक्त एवढंच आठवलं की भुकेमुळे पोटात उंदीर उड्या मारत होते आणि पोट भरले असं सांगून मी जेवणावरून उठायचो. आईसाठी औषधे, नंतर पत्नीसाठी औषधे आणि फळे. काही रात्री झोपायच्या आधी मी हे सर्व कसे व्यवस्थित करेन याचा विचार करायचो. जसजसा वेळ निघून गेला आणि देवाने मला जुळे मुलगे दिले. दोन्ही मुलगे खूप सुंदर होते. त्यांना पाहून माझ्या मनाला क्षणभर समाधान वाटले की देवाने मला माझा वंश पुढे नेण्यासाठी पुत्र दिले आहेत. देव त्यांचे आयुष्य वाढवो आणि त्यांना चांगले भाग्य लाभो, हीच प्रार्थना. मी शाळेत पहारा देऊ लागलो. मला या शाळेत रात्री पहारा द्यावा लागायचा, पण मला पहारा देण्यासाठी फक्त 5,000 रुपये मिळत होते. हे काही वर्षापूर्वी घडले असते तर ते माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण झाले असते, पण आता हे 5,000 रुपये मला कमी वाटू लागले होते. बरेच दिवस मी पोटभर जेवू शकलो नाही आणि स्वतःसाठी काही खर्च करू शकलो नाही. माझे सर्व कपडेही फाटले होते. आई, पत्नी आणि मुलांच्या गरजा मी जेमतेम पूर्ण करत होतो. पगार मिळवण्यासाठी अजून 10 दिवस बाकी होते, पण पगार आधीच संपला होता. खिशात फक्त 500 रुपये होते. मी तक्रारदार नजरेने आकाशाकडे पाहू लागलो. मनात कुठेतरी आनंद येऊ लागला.
त्यावेळी मी एकटाच होतो. माझ्या डोक्यावर सूर्य चमकत होता, जणू सूर्य उकडतोय आणि मी घाम गाळत बसलोय. हाताने डोके झाकून मी विचार करू लागलो की माझा काय दोष आहे. मी खूप धार्मिक आहे. मी कधीही देवाची उपासना करण्याकडे दुर्लक्ष करत नाही आणि कधीही वाईट गोष्टी करत नाही. फक्त प्रामाणिकपणे पैसे कमावण्याचे वेळ. मी खोटे बोलत नाही. पूर्वी फक्त आई आणि बायको होती. आता मला 2 मुलगे आहेत. उद्या त्यांना शाळेत पाठवण्याची जबाबदारी माझी आहे. मग वेगवेगळे रोग आणि त्रास मला घेरतात. शेवटी मी एकटा सर्व काही कसे करेन हे मला माहीत नाही. मी अजून म्हातारा झालो नव्हतो, तरीही माझ्या डोक्यावरचे केस आणि दाढी पांढरी होऊ लागली होती. या समस्यामुळेच मिळालेले 5,000 रुपये महिना पूर्ण होण्यापूर्वीच वापरण्यात आले. मी इतर अनेक ठिकाणी नोकरी शोधत होतो, पण मला नोकरी मिळू शकली नाही. इथे पूर्वी मला 3,000 रुपये पगार मिळत होता. सकाळ संध्याकाळ इथे पहारा दिल्यानंतर तो 5,000वर आणण्यात आला. असो, मी माझ्या देवाकडे तक्रार करू लागलो की आता प्लीज माझे दिवस बदल. इतके वर्ष उलटून गेली. अशा संकटांनी मला घेरले आहे. या 5,000 रुपयांचा मला काय फायदा? मी माझ्या मुलांची इच्छा पूर्ण करू शकत नाही किंवा त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टी आणू शकत नाही. घरातल्यांनी मला काही विनंती केली तर मी विषय बदलण्याचा प्रयत्न करत राहतो. मुलांचे संभाषण पाहून मी कितीतरी वेळ त्यांचे लक्ष विचलित करू शकेन. मी माझ्या देवाकडे तक्रार करत राहिलो की जगात लोक लाचखोरी आणि बेकायदेशीर कामातून लाखो आणि करोडो रुपये कमावतात आणि एक मी आहे ज्याला नुकतेच 5,000 किमतीच्या घंटीमध्ये बांधण्यात आले आहे. कितीतरी वेळ असाच निघून गेला. त्या दिवशी माझा पगार मिळणार होता. शाळेच्या मालकाने 5,000 रुपये काढून माझ्या हातावर ठेवले. तेव्हा मी त्याच्या खिशातून काढलेल्या त्याच्या हातातल्या नोटाकडे पाहत राहिलो. त्याच्या खिशात इतक्या नोटा होत्या की मी माझ्या पगारातून 5,000 रुपये काढू शकलो. जणू नदीचे एक बादली पाणी भरल्यासारखे होते. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते 5,000 रुपये माझ्या नजरेत महत्त्व नसल्यासारखे खिन्नपणे धरले. मी हे पैसे हातात घेतले आणि मग घरी येऊ लागलो. ते पैसे फक्त माझ्या हातात होते. घरापर्यंत चालत आलो. आज माझे मन खूप अस्वस्थ होते. घरी आल्यावर समोरच्या बेडवर येऊन बसलो. पत्नी, मुलगे आणि आई आनंदी होती. आज पगार मिळणार हे माहीत होतं. मला घरी पाहून बायको म्हणाली की पूर्वी तुला पगार मिळाल्यावर खूप आनंद व्हायचा, पण आज तुझा चेहरा उदास का आहे? माझी आई तिथे आली होती. मला त्याच्यासमोर तसाच राग यायला लागला. मी म्हणू लागलो, काय उपयोग? या पगारात 2 वेळचे जेवण मिळवणे कठीण झाले आहे. याशिवाय मी मुलांची इच्छा पूर्ण करू शकत नाही आणि मुलांसाठी काही आणू शकत नाही. उलट गुदमरून आपण आपले जीवन जगत आहोत. बरं, पैसे घे आणि आईसोबत जाऊन खरेदी कर. विहिरीत उडी मारून किंवा ट्रक खाली पडून आत्महत्या करेन असे माझ्या मनाला वाटत होते. हे ऐकून माझी आई मला शिव्या घालू लागली की अशा प्रकारे देवाची निराशा करायची नाही. असे लोकही आहेत ज्यांना भाकरीच्या तुकड्यासाठी तळमळ आहे. या जगात असे लोक आहेत जे आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीतून जात आहेत. त्यांनी कोणाची अवस्था पाहून देवाचे आभार मानले पाहिजेत. मला पैसे दे, मी जाऊन खरेदी करते. तुझी उगाच निराशा होत आहे. देवाची माफी माग. माझी आई मला हे सर्व सांगत होती. माझी मूठ पाहून मी क्षणभर घाबरलो, कारण हातात पैसे नव्हते. मला आश्चर्याने माझे खिसे खाली वाटू लागले आणि माझे पाकिट पाहिले. मग खाट खाली पाहिलं, पण ते पैसे माझ्याकडे काही नव्हते. ते पैसे कुठे राहिले माहीत नाही. मी पुन्हा त्या मार्गाने गेलो, पण ते पैसे कुठेच सापडले नाहीत. आई हृदय धरून बसली. काय केले पैसे? खिशात का ठेवले नाहीत? अशी विचारणा बायको आधीच आवाज करत होती. तर इथेच माझे हृदय फुटेल असे वाटले. मी काय केले होते? मला आता या 5,000चे कौतुक वाटत होते. या 5,000 रुपयांमध्ये मासिक रेशन येणार होते. आईचे औषध यायचे होते. मुलांसाठी काही खाद्यपदार्थ आणायचे होते. ते पैसे माझ्यासाठी खूप होते. महिनाभर मला त्यांच्यासोबत खूप काही करावं लागलं. बरं नाही तर पीठ आलं असतं, जे आम्ही पोट भरण्यासाठी महिनाभर वापरायचो. मी डोकं धरून बसलो. परत त्याच वाटेवर गेलो. सगळीकडे जाऊन लोकांना विचारले की इथे कोणी पैसे पडलेले पाहिले आहेत का? मात्र पैसे दिसत नसल्याचे सर्वांनी सांगितले.
जरी कुणाला सापडले असते तरी कुणी सांगितलं असतं. सर्वजण अडचणीत होते. अशा अस्वस्थ अवस्थेत मी घरी परतलो. माझी आई आणि बायको म्हणू लागली, काही हरकत नाही, कदाचित हेच आमच्या नशिबी असेल. प्रार्थना करा की ज्याला त्याची खरोखर गरज आहे अशा व्यक्तीला ते पैसे मिळतील. हे शक्य आहे की कोणीतरी आपल्यापेक्षा जास्त त्रासदायक असेल आणि देवाने त्याला आपल्याजवळ असलेल्या पैशाची मदत केली असेल. रस्त्यावर पडलेले एवढे पैसे त्याला कसे मिळाले हे त्याच्यासाठी कमी महत्त्वाचे ठरणार नाही. फक्त विचार करा, जर तो गरीब व्यक्ती किंवा रोजंदारी मजूर असेल, ज्या व्यक्तीच्या घरात काही नाही, त्याला हे पैसे मिळाले तर त्याची होळी आणि दिवाळी असेल. आज तो आपल्याला अनेक आशीर्वाद देत असेल. जरी त्याने प्रार्थना केली नाही तरी देव नक्कीच आपली परतफेड करेल. माझी पत्नी आणि आई मला प्रोत्साहन देत होत्या. मी पश्चाताप करत असताना माझी आई बरोबर होती की मी देवाकडे इतकी तक्रार करायला नको होती. माझ्या देवाचे आभार मानण्याऐवजी मी आभार मानले नाही. देवाने माझ्याशी असे का केले? मी रडायला लागलो. त्या दिवशी जेव्हा मी पूजा करत होतो तेव्हा मी रडत होतो आणि आपल्या देवाकडे क्षमा मागू लागलो. महिनाभर कसा निघून जाईल. पण दुसऱ्या दिवशी पहारा देऊन घरी परतत असताना वाटेत एक काळी पिशवी पडलेली दिसली. त्या पिशवीत जणू काही खास आहे. ती डस्टबिन जवळ पडून होती, पण ती खूपच सुंदर दिसत होती. मी आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणीच नव्हते. मी ती बॅग उचलली. मी ती उघडताच आत 500,000 रुपयांच्या अनेक नोटा होत्या. हे पैसे पाहून मी घाबरलो. बॅग पुन्हा तिथेच ठेवली. कोणीतरी बॅग उचलून घेईल याची वाट पाहत राहिलो, पण कोणीच न आल्याने मी ती पिशवी घेऊन घरी गेलो. ते पैसे लाखात होते. त्यांनी ते कुठून चोरल्याचे विचारले, पण त्यांना काय सांगू? मी त्यांना सांगू लागलो की मला ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेले आढळले. मी कितीतरी वेळ वाट पाहत उभा होतो. कोणी न आल्याने मी ही पिशवी उचलून आणली. 3 दिवस मी रोज तिथे जायचो आणि हे पैसे शोधायला इथे कोणी आले की नाही याची वाट पाहत असे, पण या पैशाबद्दल कोणी विचारले नाही. तेव्हा ते पैसे माझे होते. मी आनंदाने भरून आलो. याच्या मदतीने मी माझे स्वतःचे किराणा दुकान उघडले. हळूहळू ते विस्तारत जाऊन सुपर स्टोअर बनले. मला दर महिन्याला चांगली रक्कम मिळू लागली. माझी गरिबी दूर झाली. त्या पिशवीत सापडलेले पैसे, एवढी रक्कम माझ्याकडे जमा झाल्यावर मी ती रक्कम एका अनाथ आश्रमाला दान केली. तर मग मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कथा थोडीही आवडली असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.